नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये येणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी सीमा प्रश्नासाठी तुरुंगवास भोगला आहे. त्यांना सीमा प्रश्नाची जाण आहे. त्यामुळे अशा व्यक्तींनी एका कन्नड उमेदवाराच्या प्रचारासाठी येणे टाळावे, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हे बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधातील उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार असल्याचे समजताच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सीमावासियांचे आधारस्तंभ आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका सदैव महत्वाची ठरली आहे. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले व्यक्तिमत्व असल्याने त्यांनी जवळून सीमा प्रश्न पाहिला आहे. तसेच अनेक लढ्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असल्याने लढ्याची धार कमी होईल अशी कृती करू नये, असे पत्र महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कर्नाटकमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. देशभरातील प्रचार सभांमध्ये काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांकडून या प्रकरणावरून भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला जात आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जेडीएसचे प्रमुख माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचे नातू खासदार प्रज्वल रेवन्ना हे आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच ते परदेशात गेल्याची बातमी चर्चेत असतानाच लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान हे प्रकरण बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यावर आता प्रज्वल यांची पहिली प्रतिक्रिया आज समोर आली आहे. प्रज्वल यांनी म्हटले आहे की चौकशीला हजर राहण्यासाठी मी बेंगळुरूमध्ये नाही आहे. मी माझ्या वकिलांमार्फत CIDला याबाबत कळवले आहे. सत्य लवकरच समोर येईल, असे रेवन्ना यांनी म्हटले आहे. SITने नुकतीच प्रज्वल यांची चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली असल्याने प्रज्वल यांना बेंगळुरूमध्ये चौकशीसाठी हजर राहण्यास 7 दिवसांची मुदत हवी आहे, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे. निवडणूक आयोगाने मतदानासाठी 400 बसेसची मागणी परिवहनकडे केली आहे. त्यामुळे परिवहनची ऐन उन्हाळी हंगामात डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मतदानासाठी बस नियोजनाचे संकट परिवहन समोर उभे ठाकले आहे. यात्रा, जत्रा, लग्न सराई व शाळांना सुट्टी पडल्यामुळे प्रवासी संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. येत्या 7 मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. यासाठी परिवहनच्या बसेसची गरज भासणार आहे. दरम्यान परिवहनकडे 400 बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. मतदानाशिवाय यंत्र साधन सामग्री, पोलीस बंदोबस्त व कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी या बसेसचा वापर होणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी बसचे नियोजन करताना परिवहनची चांगलीच दमछाक होणार आहे. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार राजू सेठ यांनी मंगळवारी सायंकाळी बेळगाव उत्तर व ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यासाठी प्रचार केला. बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील टेंगिनकेरा गल्ली, नेहरू नगर आणि अशोक नगर, दीपक गल्ली व गांधीनगरच्या दीपक कॉलनीमध्ये प्रचार करण्यात आला. यावेळी नागरिकांचे उत्तम सहकार्य लाभले. यावेळी मृणाल हेब्बाळकर यांची निवड निश्चित असल्याची ग्वाही लोकांनी दिली. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू आसिफ सेठ, विधान परिषद सदस्य चंद्रराजा हट्टीहोळी, APMC माजी अध्यक्ष शिवानगौडा पाटील, नेते राजशेखर तलवार, निखिल रवींद्र मुळकोटे, अमन सेठ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कंगराळी खुर्द, कंगराळी BK गावात प्रचार केला. नंतर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जलवादी समाज सेवा समिती सभागृह, गाडे मार्ग, सिद्धार्थ कॉलनी, शहापूर परिसर या दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचार केला. या प्रसंगी अनेक स्थानिक नेते आणि काँग्रेस समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर BR आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संविधान बचाव पक्षाला आमचा पाठिंबा असल्याचे डॉक्टर BR आंबेडकर अलायन्स ऑफ दलित संघटना व कर्नाटक दलित समित्यांच्या नेत्यांनी सांगितले आहे. बुधवारी बेळगावातील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की काँग्रेसने राज्यातील दलित व गरिबांच्या फायद्यासाठी हमी योजना राबवल्या आहेत. अनेक गोरगरिबांच्या हितासाठी कायद्यात सुधारणा केली आहे.
त्यामुळे या निवडणुकीत अनुसूचित जाती जमातीतील सर्व समाजाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा आणि राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करावे असे आवाहन करण्यात आले। यावेळी मल्लेश चौगुले, नंदकुमार, प्रकाश बिरादर, मुकुंदन, कृष्णदास नारायण आदी उपस्थित होते। 75 वर्षांच्या इतिहासात खानापूर तालुक्याला दिल्लीत नेतृत्व करण्याची संधी काँग्रेसने माझी उमेदवारी जाहीर करून खानापूर तालुक्याला दिली आहे। यासाठी तालुक्यातील सर्व मतदारांनी पक्षीय विचार न करता माझ्या पाठीशी उभे राहून प्रचंड मताने विजयी करावे आणि खानापूर तालुक्याच्या विकासाची संधी द्यावी असे आवाहन कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांनी केले। खानापूर शहरातील प्रचार फेरीच्या सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले। यावेळी बेळगाव येथील रामकृष्ण परमहंस मठाचे मोहन महाराज उपस्थित होते। बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी लोकसभेवर निवडून आल्यास बेळगावच्या औद्योगिक क्षेत्राची वाढ आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। लोकसभा निवडणुकीचा एक भाग म्हणून त्यांनी बुधवारी सकाळी बेळगाव येथील श्रीनगर गार्डन आणि माळमारुती परिसरातील भागात जाऊन प्रचार केला। आपले बहुमोल मत वाया जाऊ नये याकरिता मी निश्चित काम करून दाखवीन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। माझ्यात काम करण्याची आवड, भरपूर ऊर्जा व उत्साह असल्याने माझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मी समर्थ आहे। सर्वानुमते चर्चा करून बेळगावचा सर्वकष विकास आराखडा तयार करणार असल्याचे मृणाल हेब्बाळकर यांनी सांगितले। यासाठी मला जनतेचा व्यापक पाठिंबा असून बेळगावच्या भवितव्यासाठी बेळगावची जनता काँग्रेसला नक्की साथ देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। या प्रसंगी काँग्रेसचे स्थानिक नेते, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मठ गल्ली परिसरातील मंगळवारी अनोळखीचा मृतदेह आढळून आला आहे। मार्केट पोलिसांनी सुमारे 45 ते 50 वर्षीय मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी तो सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठवण्यात आला आहे। झोपेत असतानाच या अनोळखीचा मृत्यू झाला आहे। त्याची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। संबंधितांनी 0831 240 5242 या क्रमांकावर मार्केट पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। युनियन बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालयातर्फे नगर राजभाषा अंमलबजावणी समिती बेळगावच्या संयोजकांच्या 23व्या अर्धवार्षिक बैठक व पारितोषिक वितरण समारंभ नुकतेच संपन्न झाले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसंचालक गृह मंत्रालय, भारत सरकारचे अनिर्बन कुमार विश्वास हे उपस्थित होते। यावेळी संपूर्ण बँकेचे अंतर्गत कामकाज लवकरच कंठस्थ 2.0 प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादासाठी सक्षम केले जाईल, जेणेकरून केंद्र सरकारची सर्व कार्यालये त्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये ग्राहकांशी संवाद साधू शकतील असे त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी नराकाशच्या अध्यक्षा आरती रॉर्नियार म्हणाल्या की आम्ही जेव्हा ग्राहकांशी त्यांच्या किंवा प्रादेशिक भाषेत बोलू तेव्हाच वित्तीय संस्था त्यांच्या सेवा प्रभावीपणे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवू। यासोबतच त्यांनी भारतीय भाषा दिन उत्साहात साजरा करण्याबाबत सांगितले। या प्रसंगी आर शशिकुमार, शंकर पुजारी, राजकिरण एम बोरकर, विकास भगोत्रा, के शिवरामन, रमेश एस तसेच विविध बँक आणि विमा कंपनीचे शाखा व्यवस्थापक आणि राजभाषा प्रतिनिधी उपस्थित होते। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800 212 4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। समाजात राहताना सत्तेची कोणतीही अपेक्षा न बाळगता केवळ सामाजिक बांधिलकी जपणारे गोविंद टक्केकर आपल्या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून सर्वसामान्य जनतेला मोफत पाणी पुरवठा करणारे युवा उद्योजक गोविंद टक्केकर यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे। बेळगाव ग्रामीण भागातील देसूर, येळ्ळूर, सुळगा, झाडशहापूर आदी गावातील नागरिकांना गोविंद टक्केकर हे जणू आपल्या घरातीलच एक सदस्य वाटू लागले आहेत। नुकतेच पार पडलेल्या देसूर येथील ग्रामदैवत श्री सातेरी माऊली यात्रेत पाणी टंचाई भासू नये यासाठी टँकरने मोफत पाणी पुरवठा गोविंद टक्केकर यांनी केला होता। त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत यात्रा कमिटीच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून मोठ्या उत्साहात
त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी नारायण नाईक, शिवाजी नाईक, मारुती पाटील, संतोष मरगाळे, रवळू पाटील, कृष्णा काळूचे, भरमा पाटील, दाजीबा गावकर आदी उपस्थित होते। पारंपरिक वाद्यांच्या गजरात भंडाऱ्यांची उधळण करत महालक्ष्मी देवीचा जयघोष करत बुधवारी सायंकाळी बेनकनहळ्ली गावच्या महालक्ष्मी देवी यात्रेची सांगता हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाली। गेले 9 दिवस बेनकनहळ्ली गावात महालक्ष्मी देवीची मोठ्या उत्साहात यात्रा भरली होती। यात्रेच्या शेवटच्या दिवशी बुधवारी सायंकाळी भक्तांची अलोट गर्दी झाली होती। यावेळी भक्तांनी देवीचे दर्शन घेतले। आज बुधवारी सकाळी 8:30 वाजता महाआरती, यात्रा कमिटीचे सदस्य व गावकऱ्यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली। दुपारी 4च्या दरम्यान प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात देवीची खांद्यावरून मिरवणूक काढल्यानंतर मातंगीला अग्नी देण्यात आला। पारंपरिक वाद्यांच्या गजरात बेनकनहळ्ली गावच्या पूर्वेला असलेल्या सीमेवर देवीचे प्रस्थान झाले। यावेळी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। मानकऱ्यांचा विधी पार पडल्यानंतर सीमेवर या यात्रा उत्सवाची सांगता करण्यात आली। चीनमधून होणाऱ्या वस्तूंच्या आयातीचे प्रमाण अलीकडच्या काळामध्ये वाढले असल्याची बाब समोर आली आहे। गेल्या 15 वर्षांमध्ये आयातीचे प्रमाण 21% 30% पोहोचले आहे। ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। चीनमधून होणाऱ्या वस्तूंची आयात वाढत असून त्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। भारत सरकार आणि उद्योग मंत्रालयाने याबाबत विचार करायला हवा, अशा प्रकारचा सूर अळवला जात आहे। टेलिकॉम, मशिनरी आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्राशी संबंधित घटक व वस्तूंकरिता बऱ्याच अंशी भारत चीनवर अवलंबून आहे। खरं तर हे अवलंबित्व हळूहळू कमी व्हायला हवं, असं अनेकांचं म्हणणे आहे। चिकोडी लोकसभा मतदारसंघ सामान्यांसाठीच असावा यासाठी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत लिंगायत समाजाच्या नेत्यांनी निर्णय घेतला आहे। या विषयाच्या चर्चेला चांगलाच रंग भरला असून नुकत्याच पार पडलेल्या संकेश्वर येथील भाजपच्या जाहीर सभेत माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी जोरदारपणे या विषयाला दुजोरा दिला आहे। यामुळे निवडणुकीसह हा मतदारसंघ सामान्यांसाठीच असावा याविषयी प्रभावी शक्ती उभी केली जात आहे। प्रसंगी लढा उभा करण्यात येणार असल्याची चिन्हे स्पष्ट होऊ लागली आहेत। कोकटनूर येथील काळा पाटील यांच्या मळ्यात 2 वर्षाच्या बालकाच्या खून प्रकरणी कोडगानूर येथील तिघांना ऐगळी पोलिसांनी अटक करून त्यांची रवानगी कारागृहात केली आहे। सदर प्रकार 2 कुटुंबातील आर्थिक देवाणघेवाणीतून झाला होता। 4 दिवसापूर्वी काळा पाटील आणि बाबर यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारातून हाणामारीचा प्रकार घडला होता। या हाणामारीत श्रीनिधी काळा पाटील यांचा मृत्यू झाला होता। ज्योतिबा तुकाराम बाबर वय वर्ष 60, युवराज ज्योतिबा बाबर वय वर्ष 26, यशवंत उर्फ देवराज ज्योतिबा बाबर वय वर्ष 23 यांना अटक झाली आहे। काँग्रेसकडून ही निवडणूक गॅरंटीच्या नावावर लढवली जात आहे। काँग्रेसची गॅरंटी फसवी आहे। देशाला पंतप्रधान मोदी यांच्यासारखी गॅरंटी पाहिजे। ही निवडणूक देशासाठी आहे। या लोकसभा निवडणुकीत मोदींना जिंकवून देश सुरक्षित ठेवा, असे आवाहन राज्यसभा सदस्य इराणा कडाडी यांनी केले। एकसंबा येथील बिरेश्वर भवनमध्ये आयोजित भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। कडाडी म्हणाले की काँग्रेस केवळ गॅरंटीच्या नावाखाली मते मागत आहे। ही निवडणूक लोकांसाठी काहीतरी देऊन जिंकण्याची नव्हे तर देशासाठी ही निवडणूक असल्याचे काँग्रेस नेत्यांना सांगण्याची वेळ आली आहे। काँग्रेसवाले आज दलितांकडे मते मागत आहेत। आज काँग्रेसवाल्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय वागणूक दिली हे विसरून चालणार नाही। त्यामुळे अशा प्रकारे मते मागणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवा। विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसने राज्यात दिलेली 5ही गॅरंटी योजनांची अंमलबजावणी करून राज्यातील सर्वसामान्य जनतेचा विकास खऱ्या अर्थाने साधला आहे। त्यामुळे राज्यात काँग्रेस सरकार हेच एक विश्वासाचे सरकार असल्याचेही जनतेने केव्हाच कबूल केले आहे। त्यामुळे आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या गॅरंटीवरच चिकोडीत काँग्रेसच्या प्रियंका जारकीहोळी यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास आमदार प्रकाश हुक्केरी यांनी व्यक्त केला। केंद्रात भाजपचीच सत्ता येणार हे सर्वश्रुत आहे। जगदीश शेट्टर यांची राजकीय कारकीर्द व अनुभव पाहता खासदार म्हणून निवडून आल्यावर भाजपकडून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाणार आहे।
त्यामुळे सध्या असलेल्या या संधीचा फायदा घेऊन अर्भावी मतदारसंघात अधिकाधिक केंद्रीय प्रकल्प आणण्यासाठी शेट्टर यांना मोठ्या फरकाने विजयी करा असे आवाहन अर्भावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी केले. भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारासाठी बुधवारी मुडलगी येथील मेळवंकी गावात घेण्यात आलेल्या प्रचार सभेत आमदार जारकीहोळी बोलत होते. यावेळी बोलताना जगदीश शेट्टर म्हणाले की मागील 60 वर्षात जितका विकास होऊ शकला नाही त्याहून अधिक विकास मोदी सरकारच्या काळात बेळगाव जिल्ह्यात घडून आला. आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली मुडलगी अर्भावी मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे करण्यात आली आहेत. यापुढेही अशीच कामे करून घेण्यासाठी भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन शेट्टर यांनी केले. चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी तथा ग्रामपंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी बुधवारी 1 मे रोजी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना ते म्हणाले की लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पोस्टलद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाची सोय व्हावी यासाठी चिकोडी तहसीलदार कार्यालयातील कोर्ट हॉलमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. 1 ते 3 मे या कालावधीत अत्यावश्यक सेवेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत चिकोडी तहसीलदार कार्यालयाच्या कोर्ट हॉलमध्ये उभारलेल्या मतदान केंद्रावर हजर राहून मतदान करावे असे चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांनी सांगितले. याच प्रसंगी चिकोडी उपविभागीय अधिकारी कुमारी मेहबूबी यांच्यासह प्रशिक्षणासाठी आलेले मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी पोस्टल मतदानाद्वारे आपला हक्क बजावला. या प्रसंगी चिकोडी तहसीलदार चिदंबरा कुलकर्णी उपस्थित होत्या. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी वाचत रहा तरुण भारत. धन्यवाद.